केसमध्ये पार्थ पवार सर्वदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो, आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढे पावलं टाकतो. असं म्हणाले की पारदर्शकांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे. पवारसाहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील, मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्या पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर त्या तिघांच्यावर FIR दाखल झाला. कंपनीतले आकडे जे आहेत त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे 99% आहेत आणि 1% दिग्विजय आहेत. त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र ज्यांच्यावरती 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1% मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी हो का? ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी, एकदा चौकशी होऊ द्या, आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत.